आजच्या सगळ्या माझ्या माता भगिनींना बँकेमध्ये जाऊन तिथे ज्या गर्दी आणि गोंधळामध्ये त्यांना 2-2, 3-3 दिवस लाईनमध्ये उभं राहावं लागतं आहे. आज माझी सरकारच्या सगळ्या नेतेगणांना विनंती आहे की तुम्ही महिलांसाठी जेव्हा ही योजना आणली तर त्याचं नियोजन व्यवस्थित करणं अपेक्षित होतं आणि सरसकट जर माझ्या माता भगिनींना याचा लाभ मिळाला असता तर ह्या बँकेच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ आली नसती. सरसकट लाभ मिळाल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे वर्ग करण्यात आले असते. कारण जे म्हणतायत सरकार की आम्ही आमच्या माता भगिनींना त्यांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देणार आहोत, तर जे गिफ्ट देता आहात ते असं तर नाही दिलं जात ना की याच बहिणीवरती प्रेम आहे आणि त्या बहिणीवर प्रेम नाही आहे. हा दुजाभाव करू नका. या महाराष्ट्रातल्या सगळ्या माता भगिनी या तुमच्या बहिणी जर असतील तर तुम्ही सगळ्यांना सरसकट या योजनेचा लाभ मिळवून द्या आणि त्यांच्या खात्यात पैसे वर्ग करा. त्यांना बँकेच्या पायऱ्या झिजवण्यासाठी, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जे त्यांना ठिकठिकाणी जावं लागतं आहे, हा त्रास सरकारने लक्षात घेता सरसकट ह्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे कसे वर्ग होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामांच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार किती तळागाळापर्यंत पोचलेला आहे याचं उत्तम उदाहरण आहे. यांनी रस्ते गटारी खाण्यासाठीचे तर अनेक उदाहरणं आज महाराष्ट्रामध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये आपण बघितलेले आहेत. पण यांचा निर्लज्जपणा म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, यांच्याही पुतळ्याच्या संदर्भामध्ये यांनी किती भ्रष्टाचार केलेला असावा किंवा ह्या बाबतीमध्ये जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे किती दुर्लक्षितपणे हे काम केलं गेलेलं आहे हे यातनं दिसतं आहे. आम्हाला एवढंच म्हणणं आहे, हे आराध्य दैवत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात केलेल्या ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करावा तेवढा कमी आहे. विधानसभेची रणनीती जर तुम्हाला आजच सांगितली तर मग मला विधानसभा लढायची राहील. पण नक्कीच विधानसभेच्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही संपूर्ण मतदारसंघात नियोजन पद्धतीने काम करत आहोत. आमचे सगळे पदाधिकारी नेतेगण हे तळागाळापर्यंत पोहोचून लोकांच्या समस्या संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि समस्या सोडवण्यासाठी गेले अनेक वर्ष झाले आम्ही या मतदारसंघात काम करतच आलेलो आहेत आणि भविष्यात देखील करतोच आहे. आणि लोकांपर्यंत पोहोचणं आणि संपर्क करणं हे चालू आहे सध्या. लोकसभेची निवडणूक पाहता मोठा फटका महायुतीला बसला होता. लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीच्या जास्त आलेल्या होत्या. यावेळेस काय तयारी असणार आहे? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या सरकारच्या विरोधामध्ये जनमत होतंच. ते जनमत आज देखील कायम आहे आणि नक्कीच येत्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील महाराष्ट्रातली जनता ही महाविकास आघाडीच्या सगळ्या नेतेगणांच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभं राहील हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे. आणि नक्कीच जो लोकसभेला लोकांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलेलं आहे ते विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस करतील हा विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.